नेहा तिच्या नंदेच्या जियाच्या खोलीत आली आणि आपल्या जुन्या कपड्यांचा गठ्ठा तिच्या बेडवर टाकला. तिने नंदेच्या अलमारीतून नवनवीन कपडे काढायला सुरुवात केली आणि स्वतःचे कपडे तिच्या अलमारीत ठेवू लागली. हे पाहून नणंद जिया मोठ्याने ओरडली, "अरे वहिनी, हे काय करताय? माझे कपडे कुठे घेऊन जात आहात? हा कसला उर्मटपणा आहे?" जिया एवढं बोलून संपते तोच नेहा क्षणात घर डोक्यावर घेऊन ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून सासूबाई किरणबाई आणि राहुल खोलीत आले. नेहा डोळे वटारून जोरात म्हणाली, "आतापर्यंत शांत होते, पण आता सगळ्यांच्या समोर कान उघडे करून ऐका. जाणून घ्यायचं आहे ना मी हे काय करते? तर ही तुझ्याच त्या कृतीचं उत्तर आहे जी तू थोड्या वेळापूर्वी केली होतीस." हे ऐकताच जियाचे तर धाबे दणाणले. कारण नेहा सगळ्यांच्या समोर काहीही बोलली नव्हती आणि ज्या गोष्टीला जिया आपला विजय मानत होती त्या गोष्टीचा असा बदला नेहा घेईल याची तिला कल्पनाही नव्हती. कथेची खरी गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नाला फक्त 2 दिवस झाले होते आणि सासूबाईंनी बहुतेक स्पष्ट शब्दात सांगितले होते, "सुनबाई, आता आपलं घर तू स्वतः बघ. स्वयंपाकघरात जाऊन काय कुठे आहे ते पहा आणि पुढे स्वतःच कर. मला आणि जियाला तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही. हे घर तुमचं आहे आणि तुम्हीच बघून घ्या. आणि हो, आमच्याकडे सकाळी 5 वाजता उठतात, म्हणून वेळेवर उठून मला चहा करून द्यायचा आहे." लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासूबाईंनी असं म्हटलं तेव्हा नेहा खरोखरच विचारात पडली. काय हे लोक कामातून सुटण्यासाठीच सुनेची वाट बघत होते काय? सासरी आल्यापासून तिच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली होती. ती विचार करत होती की नक्की कोणत्या जंजाळात अडकले मी. दुसऱ्याच दिवशी घराचं सगळं काम माझ्यावर असं टाकलं जसं मी कुठली नोकरानी आहे. सकाळी उठण्याबद्दल तर अशा शैलीत बोलत होत्या जणू मला शेतीला जायचं आहे. नेहाने आपल्या नवऱ्याला काहीच सांगितलं नाही, पण मनात मात्र हीच घालमेल सुरू होती. संपूर्ण रात्र हीच विचारांची कल्लोळ सुरू होती आणि झोप येईपर्यंत 4 वाजले. 4 वाजेपर्यंत जागी असल्यामुळे नेहाचे डोळे भरून आले होते. थकवा इतका की अंगदुखीने शरीर तुटत होतं. अलार्म लावला होता, पण झोप इतकी गाढ लागली की तो ऐकूच आला नाही. तेवढ्यात धडाम असा आवाज झाला आणि खोलीचा दरवाजा जोरात उघडला. सासूबाई वादळासारख्या आत घुसल्या. "अगं सुनबाई, हा काय विनोद आहे? अजूनही झोपली आहेस? हे काही माहेर नाही की हव्या त्यावेळी उठायचं आणि झोपायचं?" सासूंचा आवाज ऐकताच नेहाने घाबरून गादीवरून उडी मारून उठली. डोळे चोळत म्हणाली, "मम्मी, उशिरा झोप लागली होती, त्यामुळे सकाळी डोळेच उघडले नाही." हे ऐकताच सासूबाई ओरडल्या, "पहिल्याच दिवशी तुझा हा हाल असेल तर पुढे काय होणार? जबाबदार लोकांना रात्री झोप येत नाही आणि तू इथे घोडे पिकून झोपले आहे. आम्ही तर समजलो होतो की घरात सून आली आहे, थोडा दिलासा मिळेल, पण इथे तर उलट भारच वाढलाय." नेहाचा चेहरा संतापाने लाल झाला होता, पण आवाज तिच्या घशातच अडकला. सासूबाई तोंड वळवून पुटपटल्या, "आता काय राणीसाहेबला उठवत बसू का?" नेहा घाईघाईने चप्पल घालून बाहेर पडली आणि स्वयंपाकघराकडे धावली. तेवढ्यात सासू मागून ओरडल्या, "अगं थांब, या घरात आंघोळ न करता स्वयंपाकघरात कोणी जात नाही. हेच का तुमचे संस्कार?" नेहा थांबली, मान खाली घातली आणि बाथरूमकडे निघाली. आंघोळ करून ती किचनमध्ये पोहोचली तेव्हा सासूचं दृश्य पाहून तिचे पाय जणू जागीच रोवले गेले. सिंकमध्ये घाणेरड्या भांड्यांचा ढीग पडला होता. तवा, कढया, डाळीच्या लेपाने माखलेले भांडे, चिकट ताटं. पाहताच हात दुखू लागावेत अशी अवस्था. नेहाने दीर्घ श्वास घेत भांडी धुवायला सुरुवात केली, पण भांडी संपायचं नावच घेत नव्हती आणि त्यावर सासू दूर उभ्या राहून एक एक तिखट टोमणा मारत होत्या. "अजून संपले नाहीत?
अगं, दिवसभर भांडीच घासत बसायचं आहे का? नाश्ता कधी होणार सुनबाई? इथे आज सगळ्यांना उपाशीच ठेवायचं आहे का? सासूच्या या आवाजावर नेहाने धीर करून म्हटलं, मम्मीजी, भांडी खूप होती म्हणून थोडा उशीर झाला. नेहाचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सासू ओरडल्या, अगं, तू आपल्या घरी महाराणी होतीस काय? कधी भांडी धुतली नाहीत? इथे बहाणे चालणार नाहीत. जितकं काम आहे तितकं करावंच लागेल. आम्हीही सुना होतो तेव्हा सगळं केलंय. त्यांच्या आवाजाची धार तलवारीसारखी होती, जी नेहाच्या मनाला आतपर्यंत चिरून गेली. तिचे डोळे लाल झाले, अश्रू ओघळायला तयार, पण तिनं ओठ चावून स्वतःला सावरलं. तेवढ्यात नणंद जिया आत आली. मम्मी, मी काय घालू? हे पहा, भाभीने धुतलेले कपडे. डाग असे चमकतायत, जणू यावर रांगोळीच काढलीये. मग ती तिरक्या नजरेने नेहाकडे पाहत म्हणाली, भाभी, तुम्ही कधी हाताने कपडे धुतले आहेत का? की वॉशिंग मशीनच सगळं करत होती? सासू जियाच्या बोलण्यावर लगेच तेल ओतल्यासारखं म्हणाल्या, बरोबर बोलते. एवढे घाणेरडे कपडे कोण घालणार? सुनबाई, पुन्हा हाताने धुवून आण. आणि यावेळी नीट समजलं का? नेहाने हलक्या आवाजात म्हटलं, जी, आत्ताच धुते. जियाच्या चेहऱ्यावर जिंकल्यासारखी हास्यरेषा आली. हो भाभी, कारण मी घाणेरडे कपडे घालणार नाही. बाकी घरात कोण काय घालतो ती तुमची मर्जी. जियाच्या या शब्दांनी नेहाला पूर्णपणे तोडून टाकलं, पण ती काहीच बोलू शकली नाही. नेहाने फक्त मान खाली घालून पुन्हा कपडे धुण्यास बसली. आता तिच्यासाठी सासरातील प्रत्येक दिवस जणू एखाद्या ओझ्यासारखा झाला होता. ती शांतपणे सगळं काम करत राहायची, पण तिचं मन आतूनच घुसमटत राहायचं. तिला सर्वात जास्त वेदना तेव्हा व्हायच्या, जेव्हा राहुल सगळं पाहूनही ऐकूनही आई आणि बहिणीसमोर उभा राहू शकत नव्हता. राहुल जेव्हा कधी नेहाचा साथ द्यायला जातो, तेव्हाच सासू आणि जिया वादळासारख्या येऊन चढाई करायच्या. पहा, कसा जोरूचा गुलाम झाला आहे. आमचं काहीच ऐकू येत नाही याला. या बोलण्यामुळे राहुल गप्प बसायचा. एके दिवशी नेहाने चहा बनवून ट्रे टेबलवर ठेवली होती. तेवढ्यात जिया कटाक्ष टाकत म्हणाली, अगं भाभी, हे काय घातलं? कुठला सण आहे आज? असे जुने जाणते कपडे तर माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीसुद्धा नाही घालत. एखादा नातेवाईक आलाच तर थेट आमच्यावर बोट ठेवेल की आमच्या घरच्या सुनेकडे नीट 4 कपडेसुद्धा नाहीत. तुमची तर सवयच आहे. जे मिळालं ते घालून घेतलं. आमच्या इज्जतीचा तरी विचार करा. तुमची चूकही नाही. माहेरवाल्यांनी काही दिलंच नसेल तर तुम्ही काय घालणार? असं म्हणत जिया भाभीची खिल्ली उडवत मोठ्याने हसू लागली. नेहाचं मन पुन्हा एकदा कोसळून पडलं. ती काही बोलणार इतक्यात सासूही तिरकं बोलल्या, जिया बरोबर म्हणते नेहा, थोडं पाहून समजून वाग. का लोकांच्या नजरेत आमची इज्जत धुळीस मिळवते? हे ऐकून तिचं मन आतून रडून उठलं. तिच्या मनात आवाज आला, इज्जतीची इतकी काळजी असेल तर मग तुम्ही मला नीट कपडे का दिले नाही? सासरी घालायचे कपडे माझ्या माहेरच्या लोकांनी का द्यायचे? ही जबाबदारी कुणाची आहे? मनातले शब्द धडधडत होते, पण ते ओठांपर्यंत येऊ शकले नाही. नेहाने शांतपणे मान खाली घातली. हे तिने इतक्या वेळा ऐकलं होतं की उत्तर द्यायची ताकदही मनात उरली नव्हती. त्याचवेळी राहुल बाहेर आला आणि आई बहिणीचे सगळे तिखट शब्द त्याच्या कानावर स्पष्ट पडले. त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. पहिले आश्चर्य, मग राग आणि नंतर डोळ्यात ज्वाला चमकू लागल्या. तो मोठ्याने ओरडला, बस, खूप झालं. राहुलचा आवाज विजेच्या कडकडाटासारखा घरात घुमला. सासू आणि जिया दोघीही थबकल्या. खबरदार, खबरदार, जो कोणी पुन्हा नेहाच्या कपड्यांवर टोमणा मारला तर. काय कपडे घालायचे हे ती तुमच्या सांगण्याशिवायही जाणते. जिया थक्क झाली. तिनं कटाक्ष टाकत म्हणाली, वा रे भाऊ, आता तर भाभीची वकिलीही सुरू झाली. पाहिलत ना मम्मी, मी म्हणत होतेच, भाऊ आता बायकोच्या पदरातच राहतो.
बायको म्हणेल तर आई बहिणीकडे पाहायलाही फिरकणार नाही. सासूबाईंनीही जियाचा पाठिंबा देत म्हटलं, हो, अगदी बरोबर म्हणते जिया. महिनाभरातच मुलावर कब्जा करून टाकलाय हिने. आई आणि बहीण आता याच्यासाठी काहीच नाहीत. पाहिलं कसं बायकोची बाजू घेतोय. राहुलचा संयम सुटला. त्याने हात जोरात टेबलावर आपटला. हे काय वेडगळ वागणं आहे तुमचं. तुमची तर सवयच झाली आहे प्रत्येक छोट्या गोष्टीवर नेहाला खाली खेचायचं. कपडे, जेवण, काम, प्रत्येक गोष्टीत तिरस्कार आहे. जिया तुसडेपणाने म्हणाली, कारण चूकही तर हिचीच असते. तिला सांग ना की काम वेळेवर करावं. कपडे कसे धुते, डाग टचकन दिसतात. कोणी काही म्हटलं तर लगेच रडायला बसते. आणि वरून भाऊ माझ्यावरच रागवतो. राहुलने जियाकडे बोट दाखवत कडक आवाजात म्हटलं. जिया एकदम गप्प. तुझी हिंमत कशी झाली तुझ्या भाभीकडे अशा आवाजात बोलायची. लक्षात ठेव, ती तुझ्यापेक्षा मोठी आहे. मोठ्या लहानांचं भान राहिलंय का नाही. भाऊ बायकोचा पक्ष घेतोय हे पाहून जियाचा चेहरा संतापाने लाल झाला. हो हो, तर आज भाऊ मला याच कारणासाठी सुनावणार. माझ्याच घरात. आणि कोणासाठी. या नेहासाठी. पाहताय ना मम्मी, हीच तर आमच्या घरातले संबंध बिघडवायला आली आहे. सासूही संतापाने ओरडल्या. हा काही बोलायचा ढंग आहे. आपल्या बहिणीला असं बोलतं कोणी. हे सगळं या नेहाचं लाडीक नाटक आहे. हिच्या आल्यापासून घराचं वातावरणच बदललंय. मुलगा आईचा राहिला नाही, बायकोचा होऊन बसलाय. हे सगळं ऐकताना नेहा थरथरत उभी होती. नेहा थरथरत्या आवाजात पुढे सरसावत म्हणाली, मम्मीजी, हे सगळं माझ्यामुळे कसं काय. लगेच सासू कडाडल्या. चुप, तोंड बंद ठेव. तुझ्यामुळेच भाऊ बहिणीत दुरावा आला आहे. आज तर नेत्यांसारखी आमच्या घरात फूट पाडलीस. हे ऐकून नेहा अवाक झाली. पण आज राहुल थांबणार नव्हता. तो थेट आईकडे वळून म्हणाला, आई, तुमचं नेहमीचंच आहे. प्रत्येक गोष्टीची मुळं नेहामध्ये शोधायची. ती शांत राहिली तर तुम्ही तिच्यावर तुटून पडता. आणि जर तिनं उत्तर दिलं तर तिला उद्धट म्हणता. आणि ऐका, मी आजतागायत गप्प होतो. म्हणजे आंधळा होतो असं नाही, सगळं पाहत होतो. फक्त घराचं वातावरण बिघडू नये म्हणून काही बोललो नाही. पण आता नाही. नेहा तुमची मालमत्ता नाही की आवडेल तसं बोलाल. ती माझी पत्नी आहे. आणि तिला कमी लेखलं तर मी सहन करणार नाही. राहुलचे शब्द ऐकून क्षणभर सासू आणि जिया गप्प झाल्या. पण त्यांच्या डोळ्यात राग आणि बदला दोन्ही धगधगत होते. जिया दात घट्ट चावून म्हणाली, फक्त एक संधी मिळू दे. एकच. मग मी या महाराणीला दाखवते सासरमध्ये कब्जा करण्याचा परिणाम काय असतो ते. भाऊला आपल्या मुठीत करून आता राज करणार. पाहतेच मी. सासूही तिरस्काराने म्हणाल्या, हो, तिला वाटतंय की ती मुलाला आमच्या विरुद्ध वळवेल. पण पाहू आपणही काय होतं ते. राहुलनं खोल श्वास घेतला आणि म्हणाला, ही धमकी कोणाला देतेस, मला की नेहाला. घर चालवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन चालवावं लागेल. टोमणे, जळजळीत बोलणी करून तुम्ही नाते टिकवू शकत नाही. आणि लक्षात ठेवा, आजपासून जर कुणी नेहाकडे बोट उचललं ना तर मी शांत बसणार नाही. नेहासाठी हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा कोणीतरी तिच्या बाजूने इतक्या ठामपणे उभं राहिलं होतं. तिचे डोळे पाणावले. राहुल संतापाने बाहेर निघून गेला. खोलीत भयंकर शांतता पसरली. पण त्या शांततेखाली काहीतरी उकळत होतं. सासू आणि जियाच्या मनात सुडाची ठिणगी पेटली होती. जियानं हळूच आईच्या कानात पुटपुटलं, मम्मी, फक्त पाहत जा. आताही शांत बसणार नाही. भाऊला आपल्या बाजूला करून घेतलंय ना. आता मीच तिला दाखवते की या घरातलं खऱ्या अर्थानं राज्य कोणाचं आहे. सासू डोळे बारीक करत म्हणाल्या, हो, आजवर आम्ही शांत होतो. आता तिला कळेल सासर म्हणजे काय.
त्यांच्या चेहऱ्यावर सुडाची ज्योत स्पष्ट दिसत होती. त्यांना फक्त एका संधीची गरज होती. आठवडा उलटून गेला आणि शेवटी जियाला तो क्षण मिळालाच, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. एक सकाळी डोरबेल वाजली. नेहा दरवाजा उघडायला गेली, तर पोस्टमन एक लिफाफा तिच्या हातात देऊन निघून गेला. नेहाने लिफाफा आत आणला, तर सासूबाईंनी तो तिच्या हातातून हिसकावून घेतला आणि म्हणाल्या, तुझ्या बापानं प्रॉपर्टीचे कागद पाठवले नाहीत, जो इतकी उड्या मारत लिफाफा घेऊन येतेस. दे मला, मी उघडून पाहते. त्यांनी लिफाफा उघडताच त्यातून त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या साखरपुड्याचं आमंत्रणपत्र बाहेर आलं. कार्ड पाहताच जियाच्या डोक्यात एक खोडकर कट सुचला. नेहा शांतपणे आपल्या खोलीत निघून गेली होती. पण जियानं हसत आईकडे पाहिलं आणि कानात काहीतरी कुजबुजली. सासू डोळे मिचकावत म्हणाल्या, आता येईल डोंगराखाली. सगळ्यांसमोर इज्जत काढली गेली ना, तर आपोआप शहाणपणा येईल हिला. 5 दिवसांनी साखरपुडा होता. त्या दिवसात सासूबाईंनी वारंवार नेहाला विचारलं की ती साखरपुड्याला काय घालणार आहे. नेहाने एक साडी काढून दाखवत म्हटलं, मम्मीजी, हीच नेसते. सासूबाईंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, पण घरातील ही अचानक आलेली शांतता नेहाला खूप विचित्र वाटत होती. ती मनात विचार करत होती, 5 दिवसांपासून दोघीही इतक्या शांत का? काहीतरी बिनसलं आहे का? पण तिला काहीच समजेनासं झालं. साखरपुड्याच्या दिवशी सासू म्हणाल्या, मी आणि जिया आधीच जातो. राहुल, तू तिला घेऊन नंतर ये. तिला तयार व्हायला वेळ लागेल. राहुलनेही म्हणालं, ठीक आहे. आणि जेव्हा नेहा नंतर तयार होऊन राहुलसोबत साखरपुड्याला गेली, तेव्हा तिथे नातेवाईक महिलांनी एकमेकांचे कपडे, दागिने आणि मेकअप पाहून गप्पा मारल्या होत्या. पण जसं सासूने नेहाला तिथे पाहिलं, तसं तसं जियाने सगळ्यांसमोर ओरडत म्हणाली, अरे भाभी, हे तुम्ही काय घालून आल्या? आमच्या इज्जतीचा तरी विचार करा. अरे ही तीच साडी ना, जी तुमच्या आईने तुम्हाला दिली होती. अरे ही कोणत्या आजीच्या काळाची साडी घेऊन दिली तुम्हाला? कुठलं फॅशन सेन्स आहे का? एवढे जुने कपडे घालून आलीस. नेहाची ही प्रतिक्रिया ऐकून सगळ्या महिलांनी हसणं सुरू केलं आणि सासू म्हणाल्या, नेहा, तू तर सगळ्यांसमोर आमची इज्जत उधळून टाकली. नेहाने हळूच म्हणालं, मम्मीजी, मी तर तुम्हाला सांगितलं होतं की ही साडी घालणार आहे. जर चांगली नाही वाटली असती तर मला आधीच सांगितलं असतं. पण सासूबाईंनी डोळे तिरकस करून म्हटलं, माझ्याशी बोलण्याची गरज नाही. सगळ्यांसमोर काय दाखवू इच्छितेस की तू माझ्याशी अशा प्रकारे बोलतेस? सासूच्या अशा शब्दांवर प्रतिक्रिया पाहून एका नातेवाईकाने म्हटलं, अरे तुमची सून तर खूप बोलते. इथेच असं आहे तर घरात काय होईल? हे ऐकून नेहाच्या डोळ्यात अश्रू भरून आले. त्यावेळी जियानंही सगळ्यांसमोर ओरडत म्हटलं, भाभी, काही चांगली साडी नव्हती तर सांगू शकली असती ना. माझ्याकडे तर इतके डिझायनर कपडे आहेत, काहीही उचलून दिले असते. एकदा मागितले असते तरी बरं. आपल्या माहेरचं राहणं साहजिक, पण इथं दाखवण्याची गरज काय होती? इतके मिडल क्लास कपडे घालून आलीस आणि आता आमचं हसू तुमच्यामुळे उडवलं जात आहे. या दोघींच्या आई मुलीच्या शब्दांवर जियाची मावशी म्हणाली, अरे तुम्ही का तिच्या मागे पडलात? तुम्ही काही बोलाल तर तीही काहीतरी म्हणेल आणि हाच मुद्दा पकडून तुम्ही तिला त्रास देत आहात. सुनबाई, साडी फारच छान आहे. ज्याला नक्की आवडत नाही त्याने डोळे मिटले तर झाले. सासूच्या या शब्दांनी आई मुलीचं तोंड बंद झालं, पण नेहाचे अश्रू थांबत नव्हते. ती लगेच एका कोपऱ्यात जाऊन पदरात लपून रडू लागली. पण राहुलने तिला पाहिलं. नेहाने राहुलला रडताना सगळं सांगितलं. ते ऐकून राहुल सुद्धा संतापाने लाल झाला. तो आपल्या आईकडे जाऊन मोठ्या आवाजात म्हणाला, तुम्ही तिला इतक्या अपमानास पात्र केले आहे. आता मी इथे एक क्षण सुद्धा थांबणार नाही आणि तिला घेऊन निघतो. इतकं सांगून राहुलने नेहाचा हात धरून तिला घरी नेलं
पण नेहाच्या मनात रागाचा तुफान उठत होता आणि हृदयात एक भयंकर घुसमट उमटत होती. दोन्ही आई मुलगी घरी आल्या तेव्हा आत शिरताच म्हणाल्या, काय जबरदस्त पार्टी होती, मजाच आला. जियाने मोठ्याने हसत आईला म्हणाली, मम्मी, अशा पार्टीला जाण्याची ही एक पद्धत असते. काही लोक कसे काय पोहोचतात कुणास ठाऊक. असं म्हणत तिने आपल्या भाभीच्या खोलीकडे पाहत हसून दाखवलं आणि कपडे बदलायला आपल्या खोलीत निघून गेली. आई मुलगी दोघीही आनंदात होत्या की त्यांनी कसा नेहाचा अपमान करून आपला विजय मिळवला. पण त्याच वेळी नेहा थेट जियाच्या खोलीत गेली. तिनं तिच्या बेडवर स्वतःचे जुने कपडे टाकले आणि जियाच्या अलमारीतून तिचे नवीन नवीन कपडे काढू लागली. तसेच आपले कपडे तिच्या अलमारीत ठेवू लागली. हे पाहताच जिया ओरडून म्हणाली, अगं, हे काय करतेस? माझे कपडे कुठे घेऊन चालली आहेस? हा कसला उर्मटपणा आहे? त्यावर नेहा अचानक घर हादरवेल अशा आवाजात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून सासूबाई आणि राहुल खोलीत आले. नेहा डोळे वटारून ओरडत म्हणाली, आलात ना सगळे? तर आता कान उघडे करून ऐका. जाणून घ्यायचंय ना मी काय करते? तर हा आहे तुमच्या त्या अपमानाचं उत्तर, जो तुम्ही काही वेळापूर्वी माझ्यासोबत केला. सगळ्यांसमोर म्हणत होता ना की कपडे का नाही मागितले, तर आता घेते. तुमच्याच कपड्यांवर हक्क सांगते. आतापासून मी फक्त तुझेच कपडे घालणार आहे आणि जे तुझ्या हातात ठेवायचे आहेत ते ठेवा. आता तुझ्या भावाशी माझं लग्न झालंय आणि मी या घराची आहे, म्हणून मला हवं नाही की माझ्यामुळे घराची इज्जत धोक्यात येऊ दे. आज तुला असंच वाटत होतं ना? सगळ्यांसमोर माझ्या कपड्यांमुळे तुझी बेइज्जती होत होती ना? मग आज मी तेच घालणार आहे जे तू घालतेस. हे ऐकून जिया थक्क राहून गेली, कारण नेहाने आधी कधीच सगळ्यांसमोर काहीही सांगितलेलं नव्हतं आणि जी गोष्ट जियाने आपला विजय समजला होता तिचा बदला नेहा या प्रकारे घेईल हे तिने विचारही केला नव्हता. सासूबाईंना सुद्धा धडधड वाटू लागली. समजत नव्हतं नेहाला कशी थांबवायची. आई मुलगी दोघेही राहुलकडे पाहू लागल्या तर राहुल टाळ्या वाजवत म्हणाला, ही गोष्ट तुला खूप आधी करायची होती नेहा. चल आता आईच्या खोलीत जाऊया. तिथून जे आवडेल ते घे. मला माहीत आहे की आई विरोध करू शकत नाही, कारण तू या घराची सून आहेस. तुझ्यामुळे या घराची इज्जत धोक्यात पडू नये. हे सर्व पाहून सासूबाई म्हणाल्या, बस बस, खूप झाले. आता शांतपणे जियाचे कपडे परत ठेव. पण सासूची ही गोष्ट ऐकून नेहा ओरडली, अरे, तुमच्या मुलीने जरा नाही तर खूप काही बोलून माझ्या आत्मसन्मानावर बोट उचलला आहे. तिलाही कळायला हवं ना दुसऱ्याचे कपडे घातल्यावर काय वाटतं ते. आता ही माझे कपडे घालेल, नाही तर मी तिच्या कपड्यांना पेटवून देईन. नेहा डोळ्यातले आग घेऊन बोलली तेव्हा जिया आणि सासूबाईंचे अक्षरशः होश उडाले. दोघीही घाबरून हात जोडत म्हणाल्या, नको सोनबाई, असं काही करू नकोस. आमच्याकडून चूक झाली जे आम्ही तुला सगळ्यांसमोर असं बोललो. नेहा लगेच रागाने म्हणाली, आज तर बोललात सासूबाई, पण खबरदार, तुम्ही दोघींमधून कुणीही परत मला असं बोलायची हिंमत केली तर तुमच्या दोघींची अलमारी मी पेटवून देईन. आणि मग माफीची अपेक्षा करू नका, कारण तुम्ही त्यास लायक नाही. जी स्वतःच्या सुनेची साऱ्या जगासमोर अब्रू घालवते ती माफीसाठी पात्र कशी असू शकते. असं म्हणत नेहा तडक बाहेर निघून गेली आणि राहुलही तिच्या मागोमाग हसत चालला. दोन्ही आई मुलगी हात सोडत बसल्या आणि नेहाला कमी दाखवायचं त्यांचं स्वप्न अपुरंच राहिलं. तर सहन करण्याची ही विशिष्ट मर्यादा असते. अति तेथे मातीच होते आणि हेच या कथेतून सिद्ध होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि कथा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशा एका नवीन कथेसह. धन्यवाद.